अमर राजूरकरांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। अशोक चव्हाणांसोबत राजूरकर सुद्धा भाजपात जाण्याची शक्यता आहे। अशोक चव्हाणांनी काँग्रेसला धक्का दिलेला आहे। काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर हे अशोक चव्हाणांच्या समवेत भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे। राजूरकरांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे। अशोक चव्हाण यांनी सुद्धा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता ही महत्त्वाची बातमी, अमर राजूरकर यांनी सुद्धा काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। त्यामुळे अशोक चव्हाणांसोबत ते सुद्धा भाजपमध्ये जाणार का अशी चर्चा रंगलेली आहे। काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर हे काँग्रेस मधून भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चेतन, अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासोबत नेमके कोण आमदार जाणार, कोण महत्त्वाचे नेते काँग्रेसमधून जाणार अशी चर्चा सुरू असताना ही महत्त्वाची बातमी। निश्चितच वर्षा, एकंदरीत ही प्रक्रिया जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण लोकसभा निवडणूक तोंडावर आहे। सध्या राजूरकर हे माजी आमदार आहेत, ते स्वतः विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेतेही होते, त्यामुळे काँग्रेसला हा दुसरा मोठा धक्का आहे। अशोक चव्हाण यांना कुठेतरी आता राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यता आहे। अमित शहा केंद्रीय मंत्री यांच्या नेतृत्वामध्ये अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्यांना काँग्रेसची आमदारकी सोडावी लागलेली आहे। असे बरेच आमदार आहेत जे अद्याप भाजपच्या वाटेवर अशी चर्चा आहे। मात्र तांत्रिक बाब जाणून घेणं गरजेचं आहे। आत्ता भाजपमध्ये प्रवेश केला तर आमदारकी सोडावी लागू शकते। आणखी 6 महिने आमदारकीची टर्म आहे। अशा वेळी इतर आमदारांना फोडण्याचं धाडस आहे ते इतक्यात भाजप करणार नाही। जे 14 आमदारांची यादी भाजप सातत्याने सांगत आहे की आमच्या संपर्कात आहेत ते आमदार, मात्र वेळ आल्यावर त्यांचा पक्षप्रवेश होईल, जेणेकरून पुढच्या 6 महिन्यामध्ये 2 अधिवेशन होणार आहेत। एक आता अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, दुसरं पावसाळी अधिवेशन आहे। या अधिवेशनापूर्वी आमदारांना इतक्यात भाजपमध्ये घेऊन भाजपचा कुठलाही फायदा होणार नाही। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती आणखी धक्के काँग्रेसला दिले जातील अशी जी माहिती आहे ती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळत आहे। तुर्तास त्या आमदारांना निधीचा वापर करण्यासाठी, अधिवेशनामध्ये लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी काँग्रेसमध्ये ठेवलं जाईल। मात्र तुर्तास लोकसभेमध्ये ज्या ज्या नेत्यांची गरज आहे त्यांचे पक्षप्रवेश आता केले जातील आणि म्हणूनच आमदारकीचा राजीनामा देऊन, पक्षसदस्याचा राजीनामा देऊन कुठेतरी अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश तुर्तास आटोपला जाईल। या उलट त्यांच्या सोबत वेगवेगळे जे समर्थक आमदार आहेत त्यांना मात्र काँग्रेसमध्ये ठेवलं जाईल। उघडपणे आता काँग्रेस विरोधात काही आमदार बोलत आहेत, ज्याच्यामध्ये पहिला नाव आणखी बरेच मोठे धक्के ज्या पद्धतीने भाजपने केलेले आहेत आगामी काळामध्ये विरोधकांना बसण्याची शक्यता आहे। हे नेमकं काय काय राजकारणामध्ये घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। चेतन, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।